आजच्या ब्लॉगमध्ये तुम्हाला दिसत आहे मी करत आहे चकली. चकली तर ही सगळ्यांची फेवरेट आहे, कोणाकोणाची फेवरेट आहे सांगा बरं, पण ऑल सगळ्यांचीच फेवरेट चकली असते. तर चला मस्त असं इकडं चकल्याचं काम चालू होतं. मी आज लास्ट चकल्या बनवणारे आहे बाबा, लास्ट आजच्या दिवशी. तर चला, मला आज खूप काम आहेत. काल शॉपिंग करून आले, पण जसं पाहिजे तसं काही भेटलं नाही. परत जायचं म्हटलं, पटापटा चकलीचं आवरून घ्यावं. तर तुम्हाला दाखवते चकल्या बघा किती भारी झाल्यात माझ्या. मी घरीच भाजणी बनवली होती आणि मी घरीच सगळं करते. मी बाहेर विकतचं पीठ वगैरे नाही आणत बरं का. तर हे बघा OMG माहीत चकल्या बघा. तर अशा चकल्या वगैरे केल्या फास्ट 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 फास्ट. आणि मग हे बघा, माझी पोरगी म्हणत होती मम्मी चीज कर, मग मी चीज केलं. आणि मग मी एवढी थकायला लागले थोडीशी नाही का. तर मग माझं पिल्लू आलं मेरा डॉन, तर मम्मा मी तुला मदत करू का म्हणून आलं. आणि हे बघा कसं बनवलं छोटूशा हाताने, पण छान बनवले नाही का. तर तुझ्या काय म्हणतात वयाच्या मानाने छान बनवले. इकडं माझ्या एवढ्या चकल्या झाल्या, तर किती क्यूट आहे बघा माझं बच्चा. मग असं लगेच आवरले आणि नाही का फ्रेश झाले. तर एवढं गरम झालेलं तर कशी बशी म्हटलं ड्रेस लय दिवस झालं साडी नाही घातली. मला साडी घालायला खूप आवडते, कारण नाही ना काम नाही होत मला साडीमध्ये, मग काढून लगेच घालू शकत नाही घरामध्ये. मग फायनली निघाली बघा बाहेर. तर मग मी आले फायनली कशी तर घातले साडी. आणि केस बघा असेच आहेत, जाऊन दे बाबा कोण बघते आपल्याला आता नाही का. तर चला, गेलेले खडकी बाजारला. मी काल साड्या घेऊन आले होते, पण मला काय एवढी आवडली नव्हती. मग दुसरी म्हटलं अजून एक घ्यावी नाही का, घ्यायचं दिवाळी एकदाच आहे. आणि माझ्या पिल्लूचा पण कपडे चेंज करायचे होते, मग तिचे पण थोडे एक्सचेंज केले कपडे. आणि मग मी गेले साडीच्या दुकानामध्ये. तर साड्या बघत होते. कालची साडी मला एवढी काही खास नाही वाटली, पण तीच घालणारे. पण अहो म्हटले घे दुसरी एक. तर मग मी ती हातात आहे ना तीच साडी घेतली. ही नंतर कधी घालन तर तुम्हाला दिसनच मी कुठली साडी काल घेतली होती लक्ष्मीपूजन दिवशी. तर मी ब्लॉग तर काढणच आहे ना. तर चला मस्त अशी साडी वगैरे